हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. आजपासून सुरू करतोय आपण न्यू टॉपिक दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आपल्याला डिस्कस करायचे 4 महत्वाचे पॉइंट. पहिला पॉइंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. सेकंड इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. थर्ड पॉइंट आहे डिफरंट विटॅमिन्स, मिनरल्स अँड देअर एफिशियन्सी. And the last one that is the most important, सेल डिव्हिजन. आता या चारही पॉइंट मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, मग ती ह्युमन बॉडी असू दे किंवा अदर अॅनिमल असू दे, त्यांच्यामध्ये अशा कोणत्या लाईफ प्रोसेस होतात, त्यांच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होतं, त्यांचं सेल डिव्हिजन कसं होतं, म्हणजेच त्यांचा रिप्रोडक्शनचा जो काही पार्ट आहे तो कोणत्या प्रकारे होतो, त्यामध्ये कुठल्या महत्वाच्या स्टेप्स आहेत, कोणत्या प्रोसिजर आहेत, या गोष्टी आपल्याला या टॉपिक मध्ये डिस्कस करायचे. सो कमिंग टुवर्ड्स द फर्स्ट पॉइंट दॅट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द लाईफ प्रोसेसेस. आता लाईफ प्रोसेस मध्ये काय आलं बघा, एखादी ह्युमन बॉडी आहे, एखादी ह्युमन बॉडी काम करायला डिफरंट ऑर्गन सिस्टीम काम करत असतं. म्हणजेच आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्यानंतर हार्ट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, ओके, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे ज्यावेळी कोऑर्डिनेट करतात त्याच वेळी आपली ह्युमन बॉडी ऍक्ट करत असते. आता यामध्ये डिफरंट जे काही लाईफ प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या करत असताना प्रत्येकाला एनर्जी लागणारच आहे. त्याच गोष्टी आपल्याला या पहिल्या पॉइंट मध्ये डिस्कस करायचे. सो कमिंग टू द फर्स्ट पॉइंट, व्हेरियस ऑर्गन सिस्टीम परफॉर्मिंग द फंक्शन्स. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन सिस्टीम आहे आणि ते डिफरंट ऑर्गन सिस्टीम त्यांचे काम काय आहे ते करत आहेत. ओके, सो व्हेरियस ऑर्गन सिस्टीम परफॉर्मिंग देअर फंक्शन्स, दोज सिस्टीम्स इन्क्लुड्स कोणत्या आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे जिथून आपण रेस्पिरेशन करणार आहे, ब्रीद इन ब्रीद आउट करतो. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जे आपल्या बॉडीमध्ये जे काही फूड तयार होणार आहे, एनर्जी प्रोडक्शन होणार आहे, ती सगळी बॉडीच्या प्रत्येक सेलला पाठवण्याचं काम करत असते. त्यानंतर हे एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम काय करणार आहे, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन झाल्यानंतर किंवा फूड डायजेस्ट झाल्यानंतर जो काही वेस्ट पार्ट आहे तो सगळा वेस्ट पार्ट बॉडी मधून बाहेर टाकण्याचं काम करत असतो. त्यानंतर आहे कंट्रोल सिस्टीम. मग ती ब्रेन कोऑर्डिनेशन असू दे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम असू दे, ह्या सगळ्या काय करतात, आपल्या बॉडीच्या ज्या काही फंक्शन्स आहेत, ज्या काही मुवमेंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतात. त्यानंतर आहे इंटरनल अँड एक्सटर्नल ऑर्गन्स. मग काही इंटरनल ऑर्गन्स असतील किंवा काही एक्सटर्नल ऑर्गन असतील. इंटरनल ऑर्गन मध्ये बघा आपल्या काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, हार्ट आहे, सगळे इंटरनल ऑर्गन्स आल्या. एक्सटर्नल मध्ये आपल्या इयर्स असतील, हँड्स असतील, त्यानंतर लेग्स असतील, हे सगळ्या काय आपण मुवमेंट करणार आहे त्या सगळ्या आल्या आपल्या एक्सटर्नल ऑर्गन्स मध्ये. आता या सगळ्या जे काही ऑर्गन सिस्टीम आहेत ते सगळे ऑर्गन्स फंक्शन्स करत असतात. मग प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हे सगळे फंक्शन सुरू असतात. ओके, सो ऑल दीज नीड सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे या सगळ्यांना काय पाहिजे, एक एनर्जी प्रोडक्शन पाहिजे ज्याच्यामधून हे सगळे काम करू शकतात. मीन्स दोज ऑल नीड अ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. या सगळ्यांना काय पाहिजे, एक कंटिन्युअस एनर्जी सोर्स पाहिजे. जोपर्यंत त्यांना एनर्जी मिळत आहे तोपर्यंत ते काम करत असतात. म्हणजे त्यांचं फंक्शन जे आहे ते कंटिन्युअसली सुरू असतं. सो देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ मसल्स. मग ह्युमन बॉडीमध्ये 3 टाइप्स ऑफ मसल्स आहेत. ओके, एक आहे तो व्हॉलंटरी मसल, सेकंड आहे तो इनव्हॉलंटरी मसल अँड थर्ड वन इज कार्डियक मसल. आता हे जे काही व्हॉलंटरी मसल्स आहेत त्याचं आपण कोऑर्डिनेशन, जी काही मुवमेंट आहे ती कंट्रोल करू शकतो. मग आपले हँडची मुवमेंट असेल, लेगची मुवमेंट असेल, हे सगळे व्हॉलंटरी मध्ये आले ज्याचे आपण कंट्रोल करू शकतो. सेकंड वन इज इनव्हॉलंटरी मसल्स, ज्यांचे जे काही ऍक्शन आहे ते आपण कंट्रोल करू शकत नाही, ते आपल्या इंटरनल ऑर्गन मध्ये आहे. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, हे काय आपल्या कंट्रोलमध्ये नसणार आहे. दे आर द इनव्हॉलंटरी मसल. आता थर्ड वन इज कार्डियक मसल. हे जे कार्डियक मसल आहे ते हार्टची मुवमेंट, हार्टचं जे पंपिंग आहे ते करत असतात. सो देर आर द 3 टाइप्स ऑफ मसल्स इन द ह्युमन बॉडी. सो दीज ऑल नीड अ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. ह्यांना कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे. सो ती एनर्जी कुठून मिळणार आहे, इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स. दीज आर द मेन सोर्सेस ऑफ एनर्जी.
आपल्या बॉडीला जे काही डिफरंट फंक्शन करण्यासाठी एनर्जी लागणार आहे ती सगळी एनर्जी कोणाकडून मिळणार आहे या 3 मेन सोर्स मधून मिळणार आहे. आता हे जे काय 3 मेन सोर्स आहेत कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स, दीज आर हार्वेस्टेड. ही तयार केली जातात आपल्या ऑर्गन मध्ये. जेव्हा आपण एखादा फूड कंझ्युम करणार आहे त्यामधून हे काय केलं जातं हार्वेस्टेड केले जातात. दीज आर हार्वेस्टेड टू द मायटोकॉन्ड्रिया इन ईच सेल. प्रत्येक सेलमध्ये जो काही मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे त्या मायटोकॉन्ड्रिया मधून आपल्याला काय केलं जातं या फूडचं हार्वेस्टिंग केलं जातं आणि तिथून काय तयार होणार आहे एनर्जी. नाउ अलॉंग विथ द फूड ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. आपल्या बॉडीला एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी फक्त फूड कंझ्युम करून उपयोगाचं नाहीये, त्याला काय पाहिजे ऑक्सिजन सुद्धा पाहिजे. सो जेव्हा फूड आणि ऑक्सिजन एकत्र येणार आहे त्यावेळी आपल्याला काय होणार आहे एनर्जी प्रोडक्शन होणार आहे. मीन्स along with the food oxygen is also necessary for the energy production. Now food plus oxygen transported to each cell. आता हा जो काही फूड आपण कंझ्युम करणार आहे तो फूड प्लस ऑक्सिजन हे दोन्ही काय केलं जातं दे आर ट्रान्सपोर्टेड टू इच सेल. प्रत्येक सेलला ते ट्रान्सपोर्ट केलं जातं वाया सर्क्युलेटरी सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये जी काही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे थ्रू द ब्लड हे काय केलं जातं प्रत्येक सेलला हा जो काही फूड स्टफ आहे प्लस ऑक्सिजन आहे ते सप्लाय केलं जातं अँड कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम. आणि आपल्या बॉडीमध्ये जी काही कंट्रोल सिस्टीम आहे ब्रेन कंट्रोल असू दे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम असू दे ह्याच्यामधून काय केलं जातं हे कंट्रोल केलं जातं आणि ते प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवलं जातं. नाउ इच लाईफ प्रोसेस कॉन्ट्रीब्युट्स इन ओन वे. म्हणजे प्रत्येक जी काही लाईफ प्रोसेस आहे मग डायजेस्टिव्ह असू दे त्यानंतर एक्सक्रिटरी असू दे ही प्रत्येक सिस्टीम प्रत्येक प्रोसेस त्याच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करत असते इन इट्स ओन वे इन एनर्जी प्रोडक्शन. हे सगळं एक एनर्जी प्रोडक्शन साठी कारण आपल्या बॉडीला वर्क करण्यासाठी एनर्जी पाहिजे. मग एनर्जी प्रोडक्शन व्हायला पाहिजे. मग एनर्जी प्रोडक्शन व्हायचं असेल ह्या सगळ्या सिस्टीमनी त्यांच्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे. मीन्स दिस ऑल सिस्टीम कंट्रीब्युटिंग इन देअर ओन वे इन द एनर्जी प्रोडक्शन. आता हे सगळं एनर्जी प्रोडक्शन करत असताना त्यांचे वर्किंग सुरू आहे मग त्यांनाही काहीतरी एनर्जी लागणार. मीन्स फंक्शनिंग ऑल दीज प्रोसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. मग एनर्जी प्रोडक्शन करत असताना ह्या सगळ्या सिस्टीम्स वर्क करत असतात मग या सगळ्या सिस्टीमला सुद्धा एनर्जी पाहिजे. दे ऑल्सो नीड एनर्जी. सो हे आपल्याला एनर्जी कुठून मिळतं बघा. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ एनर्जी. फर्स्ट वन इज प्लांट. प्लांट्स ऑर ऑटोट्रॉप्स. जे काय प्लांट्स आहेत ते ऑटोट्रॉप्स आहेत त्यांचं जे काय फूड आहे ते स्वतः क्रिएट करतात आणि ते जे काय फूड तयार करतात त्यातला जेवढा त्यांना सफिशियंट पार्ट आहे ते कंझ्युम करतात आणि रिमेनिंग पार्ट जो काय एनर्जी प्रोडक्शन झालेला आहे दीज आर स्टोर्ड इन द फॉर्म्स ऑफ मग सीड्स असतील फ्रुट्स असतील फ्लावर्स असतील या डिफरंट पार्ट मध्ये ते काय केलं जातं स्टोअर केले जातात अँड वी कंझ्युम प्लांट्स फॉर द एनर्जी. मग डिफरंट व्हेजिटेबल्स असतील प्लांट्स असतील फ्रुट्स असतील हे सगळं आपण कंझ्युम करतो इन ऑर्डर टू गेट द नेसेसरी एनर्जी. मग या सगळ्यामधून आपल्याला एक एनर्जी फॉर्म मिळून जातं थ्रू द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. आणि ती एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी ह्या सगळ्या सिस्टीम एकत्रितपणे विथ देअर कंट्रोल मॅनर मध्ये काय करत असतात फंक्शन करत असतात आणि त्यातून आपल्याला मिळते एनर्जी प्रोडक्शन. ओके. So carbohydrates, fats, protein, vitamins, minerals, these all are we get from the different types of sources. Plants असतील, foods असतील, different types of food stuffs असतील, या सगळ्यामधून आपल्याला या गोष्टी कंझ्युम केल्यानंतर मिळून जातात. आता बघा 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी वी गेट फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला मिळते 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. ओके. सो मीन्स जे काय आपल्या बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्स आहेत ते सगळे ऑर्गन्स एका कंट्रोल मॅनर मध्ये एका कोऑर्डिनेशन सिस्टीम थ्रू काम करत असतात ज्याच्यामधून काय होतं एनर्जी प्रोडक्शन होतं आणि ती एनर्जी आपण आपल्या वर्कसाठी आपल्या लाईफ प्रोसेससाठी यूज करतो. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक डिफरंट लाईफ प्रोसेसेस. आपण काय बघितलं बघा आपल्या बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन सिस्टीम आहे आणि ते सगळे एका कंट्रोल मॅनर मध्ये काम करत आहे. आता हे सगळ्यांना काम करण्यासाठी एनर्जी पाहिजे. आता या सगळ्यांचं काम करण्याचा मेन जो काय पर्पज आहे तो काय एनर्जी प्रोडक्शन. सो वाईल एनर्जी प्रोडक्शन ऑल दीज सिस्टीम्स वर्क टुगेदर आणि ते काम करत असताना त्यांना सुद्धा एनर्जी लागतं अँड वी गेट दिस एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड स्टफ्स अलॉंग विथ द ऑक्सिजन.
जेव्हा डिफरंट फूड स्टफ आणि ऑक्सिजन एकत्रित येतात आणि दे आर ट्रान्सपोर्टेड टू इच अँड एव्हरी सेल थ्रू द सर्क्युलेटरी सिस्टीम, तेव्हा आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेलला काय मिळते, एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीवरून ते ऑर्गन काम करतो फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ द डिस्कशन, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ओके, सो आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट पॉइंट